श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वतः स्वामी म्हणतात आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकी मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आज महत्त्वाचे विचार तू आज ऐकणार आहेस, आज महत्त्वाचे संदेश तू आज ऐकणार आहेस, आज महत्त्वाच्या गोष्टी तू आज ऐकणार आहेस, आज ते शिकवणी ऐकणार आहेस जी शिकवण तुला आयुष्यातील प्रत्येक अनुभवामध्ये जाणवायला मिळणार आहे. आणि नक्कीच स्वामींचे विचार तुला चांगल्या मार्गावरती नेतील, स्वामींचे विचार तुला चांगले मार्गदर्शन देतील. तू फक्त आज थोडा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल, तर तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात जा, कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि चांगले कर्म आणि चांगले विचार हे स्वामींच्या मार्गदर्शनातून घडणार आहेत. जेव्हा चांगले विचार आपल्या मनात रुजतील, तेव्हा चांगले कर्म घडतील. आणि चांगले कर्म घडल्यावरती आयुष्यामध्ये आनंद आणि सुख हे येणारच येणार. आणि नक्कीच तेच स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस, तेच स्वामींचे संदेश तू आता ऐकत आहेस. मला माहिती आहे तू रोज स्वामींचे विचार ऐकतोस, तू रोज स्वामींची भक्ती करतोस. आज सुद्धा स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करू नकोस. आज नक्कीच हा जून महिना संपण्यापूर्वीच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर स्वतः स्वामी म्हणतात जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आज नशीब जर अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होईल. आणि आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल. आणि स्वतः स्वामी तुझ्याकडे लक्ष देत आहेत. जर या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये माणुसकी बाळगायचं काम केलंस ना, तर या कलियुगामध्ये कधीच रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या कलियुगामध्ये कधीच एकटं पडल्यासारखं सुद्धा वाटणार नाही. नक्कीच या एक महत्त्वाच्या मुद्द्यावरून एक तुला महत्त्वाचा टप्पा सांगतोय, ती म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. सध्याच्या वेळेमध्ये अशी बरीच लोक आहेत, अशी बरीच गरजू लोक आहेत जी आपल्याला मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी, छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यांची वेळ परिस्थिती खराब असल्यामुळे आज त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागते. ती छोटी चिमुकली पोरं ज्यांना पुढे पाठी कोण नाही, ज्यांचे आई वडील नाहीत, जे अनाथ आहेत, काही लोक अपंग आहेत, काही लोकांना डोळे नाही, काही लोकांना चालता फिरता येत नाही, तर काही वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडलेलं आहे. अशी बरेच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या डोळ्यात समोरील दृश्य आहे, अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांबद्दल विचार कोणीच करत नाही, आज त्या लोकांचा विचार सुद्धा कोणीच करत नाही. आणि या गोष्टी ऐकून सुद्धा मनाला वाईट वाटतं. पण नक्कीच तुला एक महत्त्वाची गोष्ट हीच सांगेन, चुकूनही हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्ष करू नकोस. हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा फक्त एकच तात्पर्य आहे, तुझे कर्म चांगले असतील तर तुझे भविष्य चांगले ठरेल. आणि जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या कुटुंबामध्ये सुद्धा किंवा तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद हे येणारच येणार. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं, जो माणूस माणसाच्या कामाला येतो तो माणूस कधीच या कलियुगामध्ये पाठी पडणार नाही. आज जर प्रत्येक माणूस एकत्र आलं तर या लोकांना खूप मोठी मदत होऊ शकते.
तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली, ते म्हणजे उत्तम गायकवाड, त्यानंतर नंदकुमार सर, त्यानंतर आम्हाला या गोष्टीला वैशाली वैद्य आणि विमल मुचंडी, कौशल्या परदेसी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. तुला नक्कीच महत्त्वाचा मुद्दा हे सांगतो, आज बऱ्याच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली, तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा केलेले आहे. ज्या लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे त्यांना फक्त एकच बोलणं असेल की नक्कीच या कलियुगामध्ये माणसांच्या कामाला या. या मतलबी दुनियेमध्ये कधीच तुमच्याकडे धन दौलत पैसा हा तुमच्या सोबत जाणार नाही. नक्कीच फुल ना फुलाची पाकळी छोटी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आणि ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे ती लोक वारंवार या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकतील. ते लोक अगदी लाख मोलाचे काम करू शकतील. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या गोष्टीला मदत कशी करावी, या गोष्टीला मदत कशी पाठवावी. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. नक्कीच नक्कीच प्रत्येक माणूस हा रिकामे हाती आलेला आहे, रिकामे हाती गेलेला आहे. सर्व काही परमेश्वर पाहत आहे, सर्व काही परमेश्वर पाहत आहे. हीच वेळ आहे तुमचे पुण्य वाढवायची, हीच वेळ आहे तुमच्याकडून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख द्यायची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तू कितीही मोठा व्यक्ती असेल, कितीही छोटा व्यक्ती असेल, पण 10 रुपयामधील 1 रुपयाची मदत सुद्धा खूप मोठी आहे. तर नक्कीच चुकूनही या गोष्टीला दुर्लक्ष करू नको. शेवटची विनंती हीच असेल की या गोष्टीला नक्कीच मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच महत्त्वाचा मुद्दा तुला समजला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. नक्कीच ज्या लोकांची वेळ परिस्थिती चांगली असेल त्या लोकांनी या गोष्टीला मदत केली तर खूप चांगलं आहे. पण अनुभव हे सांगतो कोणाच्या असल्याने कोणाच्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जर तुम्ही नसाल तर तुमच्याबद्दल पर्याय शोधला जाईल. स्वतः स्वामींनी असे विचार सांगितलेले आहेत, स्वतः स्वामींनी असे विचार सांगितलेले आहेत जे विचार आपल्या अंगावरती काटा आणतील, जे विचार आपल्या हृदयाचे ठोके चुकवू शकतात, जे विचार आपल्याला आयुष्याचा अनुभव देतील. तर या क्षणापासून या वेळेपासून तू ते विचार ऐकणार आहेस, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. स्वामींवर विश्वास असेल तर एकदा शेवटपर्यंत नक्कीच पाहून बघ. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत, कोण म्हणतं स्वामी दिसत नाही. जेव्हा कोणीच दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्यात आधी. जेव्हा जेव्हा तू संकटात जाशील आणि स्वामींचा भक्त असशील तर मनामध्ये फक्त स्वामींचे विचार येईल बघ, मनामध्ये फक्त स्वामींचे विचार येईल बघ. तीच तुझी श्रद्धा आणि तीच तुझी भक्ती आणि तेच स्वामी तुझ्या सोबत आहेत. भिवू नकोस, सदैव स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील. आणि नक्कीच तुला फक्त एवढंच सांगेन, जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी कठीण वेळ असेल, आज 10 वर्ष झाली, आज 15 वर्ष झाली, मेहनत करतोय, कष्ट करतोय, तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मला बदल जाणवत नाही, कोणत्याही प्रकारचा मला फरक जाणवत नाही. तर एक गोष्ट असं लक्षात ठेव, आजपर्यंत जेवढं काही सोसावलं आहेस, आजपर्यंत जेवढं काही सहन केलं आहेस, तरी सुद्धा आज तुझ्या मनामध्ये एक अपेक्षा आहे की एक दिवस असा येईल की नक्कीच ज्या दिवशी माझं पूर्णतः आयुष्य बदलेल. तर त्या स्वतःच्या मनावर विश्वास ठेव, तर त्या परमेश्वरावर विश्वास ठेव. कारण की आज 20-20 नि 25-25 वर्षानंतर लोकांचे आयुष्य बदललेले आहे. तू फक्त थोडीशी संयमता बाळग, तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुला फार मोठा बदल दिसणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुला फार मोठा बदल दिसणार आहे. आणि सगळेच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेला आहे. आजच्या या जीवनामध्ये, आजच्या या काळामध्ये
आजच्या या कलियुगामध्ये बरीच माणसं अशी आहेत जी लोकांमध्ये भेदभाव करतात। सर्वप्रथम भेदभाव दूर ठेव, सर्वप्रथम जातीवाद दूर ठेव। जेव्हा जेव्हा तू जातीवाद दूर ठेवशील, जेव्हा जेव्हा तू भेदभाव दूर ठेवशील, तेव्हा तेव्हाच तू या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरशील। कारण की माणूस हा जातीवादामुळे आणि भेदभावामुळेच पाठी पडलेला आहे। जर तुझा पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाकडे चांगला असेल तर तुझे आयुष्य सुद्धा चांगलंच घडणार, तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलंच घडणार। तर हे स्वामींचे सुंदर विचार आहेत, हे स्वामींचे अप्रतिम विचार आहेत, हे स्वामींचे अनमोल विचार आहेत। म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, या गोष्टी तुला 100% भाग्यवंत ठरवणार, या गोष्टी तुला 100% भाग्यवंत ठरवणार। एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो। एक छोटंसं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये सर्व काही लपलेलं आहे। या ब्रह्मांडातली सगळी ताकद त्या वाक्यामध्ये लपलेली आहे। ते म्हणजे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ। हा शब्द ऐकूनच अंगावरती काटा येतो। स्वामींच्या शब्दांनी कायम माणसाला चांगली शिकवण दिलेली आहे। पण जिथे सर्व काही असमर्थ होतो, जिथे सर्व काही संपूर्ण जातं, जिथे आपल्याला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही, त्या वेळेतून स्वामी बाहेर काढतात। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी या पृथ्वी लोकात आलेले आणि नक्कीच स्वतः स्वामींनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अनुभव प्रत्येक माणसाला दिलेला आहे। चमत्कार हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडवलेला आहे। आणि स्वामी स्वतः म्हणतात की नक्कीच जर माणसाने चांगले विचार आपल्या स्मरणात ठेवले, चांगले विचार, चांगली शिकवण ऐकत राहिले, चांगली शिकवण कायम आपल्या हृदयात बसवत राहिले, तर नक्कीच तू या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरशील। कारण की ज्याची स्मरण शक्ती चांगली आहे, ज्याची ऐकण्याची शक्ती चांगली आहे, जो चांगले विचार ऐकू शकतो, तो या कलियुगामध्ये भाग्यवंत सुद्धा ठरू शकतो। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे तेच विचार तू आता ऐकत आहेस, स्वामींचे तेच शब्द तू आता ऐकत आहेस। म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ। कारण की नेहमी जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव। आज बरेच स्वामी भक्त असे म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मी वारंवार प्रयत्न करतो, माझ्या आयुष्यामध्ये मी वारंवार कष्ट घेतो, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये मी पाठी का, माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच त्रास आहे, माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच अडथळे आहेत, पण आज नक्कीच स्वामी माझ्या सोबत का नाहीत, असे प्रश्न स्वामींवरती उचलतात। पण आज बऱ्याच लोकांनी खूप कष्ट केलेले आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज बऱ्याच लोकांनी स्वामींसमोर फक्त हेच सांगितलेले आहे की स्वामींनी मला ओळखले, भले त्यांनी वेळ घेतला, काळ घेतला, या वेळ काळेमध्ये मला मोठा अनुभव मिळाला, त्या अनुभवातून माझ्या मनाचे भाव स्वामींनी ओळखून घेतले, म्हणून आज प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती करतो। आणि नक्कीच या कलियुगामध्ये कोणताही माणूस मोठा छोटा नाहीये। आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे। एक गोष्ट तुला, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सूर्य काही बोलत नाही, त्याचा सूर्यप्रकाश हा त्याची प्रचिती देतो। सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो। त्याचप्रमाणे तुमचा परिचय कोणाला देत बसू नका, आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। अत्यंत महत्त्वाचा विचार आहे, अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की नक्कीच तुम्ही स्वतःला साध्य करण्यासाठी लोकांसमोर काही करू नका। परमेश्वर सर्व काही पाहत आहे, तुम्ही कोणते कष्ट घेताय, तुम्ही काय प्रयत्न करताय, लोकांना दाखवून काही मिळणार नाही, लोकांना हळूहळू वेळेप्रमाणे सर्व काही समजून जाईल। भले तू आज छोटा मोठा काम करत असशील, त्या कामामध्ये मन लावून फक्त त्या कामामध्ये प्रयत्न करत राहा, बघ त्या कामामध्ये सुद्धा भाग्यशाली ठरशील, त्या कामामध्ये सुद्धा भाग्यवंत ठरशील। आणि नक्कीच स्वामी समर्थांबद्दल एक माझ्या मनातले भाव तुला सांगतो, स्वामी समर्थांबद्दल आज माझ्या मनातले शब्द तुला सांगतो, ते म्हणजे आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, आपल्याला संकटामध्ये खेचणारे, आपल्याला रडायला लावणारे या दुनियेमध्ये कमी नाहीत, या जगामध्ये कमी नाहीत। हे जितकं शक्य आहे ना
तितकं सत्यही हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. अतिउत्तम स्वामींचे विचार आहेत, अतिउत्तम स्वामींचे शब्द आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आज हेच स्वामींचे विचार, आज हेच स्वामींचे शब्द तुला भाग्यशाली ठरवणार. आज हेच स्वामींचे शब्द तुला यशस्वी ठरवणार. काही गोष्टी ऐकल्या असशील, काही गोष्टी स्मरणात ठेवल्या असशील, काही गोष्टी आपण वारंवार ऐकतो, त्या गोष्टींची आपल्याला सवय लागते. तर स्वामींचे शब्द, स्वामींची शिकवण काही वेळा आपण वारंवार ऐकतो, तर त्या गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील. कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो. माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. बऱ्याच लोकांना आयतं मिळतं, तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्या लोकांना अगोदरपासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही, तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास, तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस, त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील. तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील. तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव. सत्याचा मार्ग हा अवघड असतो. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील, तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील, तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल. तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील, तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल, आपल्या वाईटावर टपलेली असतात. आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात. आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छल कपट केलेलं असतं. पण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस. तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये. आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल. आज बरेच दुःख असतील. आज बरेच संकट असतील. आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील. आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. धीर कधी सोडू नकोस. धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा.
लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक. त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस. कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा. स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल. तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग. बघ, प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे, आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो, हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले, आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल,
आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची
जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा. आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा. आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे. या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत.
फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात आणि नक्की स्वामी हेच म्हणतात, भले आपली प्रगती कमी झाली, भले आज आपण आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी पडलो, भले आज आपण प्रत्येक माणसासारखे सुख आपल्या आयुष्यामध्ये आणू नाही शकलो, पण जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याला ठेच पोचत असेल ना, तर ती प्रगती कधीच तुम्हाला यशस्वी ठरवणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या शब्दांमध्ये तो अर्थ लपलेला असतो, स्वामींच्या शब्दांमध्ये तो अनुभव लपलेला असतो, स्वामींच्या शब्दामध्ये जी किंमत लपलेली असते त्या प्रत्येक गोष्टी तुला आज समजतील. स्वामी स्वतः म्हणतात, तू प्रगतीच्या मार्गावर जा, पण तुझी प्रगती कमी झाली तरी चालेल, तुला कमी यश मिळले तरी चालेल. आज तुला तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तुझ्या कमी इच्छा पूर्ण झाल्या तरी चालेल, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण नाही झाली तरी चालेल, पण आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही ठेच पोचवून देऊ नकोस. आज तुझ्यामुळे कोणी दुसरा तुझ्याच्या आयुष्यामध्ये रडायला देऊ नकोस. नक्कीच जर तुझ्यामुळे कोणी दुसरा रडत असेल ना, तर त्याची सगळ्यात मोठी हाय तुला लागते. तर नक्कीच कोणाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला दुखवू नको. स्वामींचा सगळ्यात पहिला शब्द हाच आहे आणि हाच एक माणुसकीचा धर्म आहे. नक्कीच तुमची प्रगती कमी झाली तरी चालेल. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट हे स्वामी साध्य करून दाखवतात. स्वामींनी स्वतः चमत्कार घडवलेले आहेत, स्वतः स्वामी आलेले अक्कलकोटामध्ये आणि नक्कीच बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेले. मृत देहाला जीव देऊन गेले, आंधळ्या लोकांना डोळे देऊन गेले, त्यानंतर प्रत्येक अपंग माणसाला त्यांचे आयुष्य सुंदर करून गेले, प्रत्येक गरीबाला सुख देऊन गेले. स्वामी हे चमत्कार घडवतात, स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवतील, स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला यशस्वी ठरवतील. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव आणि वेळ जशी जशी जाते तशी वेळेप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल कर. तुझे आयुष्य सुद्धा स्थिर राहील आणि तुझ्या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाहीत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दा हा स्वामींच्या शब्दांवरती अवलंबून असतो. हे दुनिया सर्व काही स्वामींची आहे, या दुनियेमध्ये सर्व काही मोहमाया आहे, पण नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, या दुनियामध्ये स्वामींचं प्रेम ही मोहमाया नाही आहे. या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. या जीवनामधून काहीच आपल्याला घेऊन नाही जायचं आहे. या जीवनामध्ये फक्त स्वामींवर प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर, बघ जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट सुखी राहील. आई वडिलांचे आदर कर, कधीही अनादर करू नकोस. या जीवनामध्ये कधी तुला कोणते दुःख मिळणार नाही. आपण काही ना काहीतरी चुका केलेल्या असतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आपण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका केलेल्या असतात, त्याचीच परतफेड आपल्याला करावी लागते. पण यानंतर तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख नको असतील तर नक्कीच आतापासून एक चांगला व्यक्ती बन. जसे तुझे विचार आहेत तसेच तुझे आयुष्य घडेल, जसे तुझे कृत्य आहेत तसेच तुझे आयुष्य घडेल. जसे तू कृत्य करतोस त्याच प्रमाणात तुझ्या आयुष्यामध्ये घडामोडी घडतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू चांगले विचार करतोयस, तू सुरळीत आपले आयुष्य चालवतोयस, तुझ्यामुळे कोणी दुसरा दुःखी नाही, पण नक्कीच तू दुसऱ्या
लोकांना मदत करतेस, तुझ्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आहे, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये यश आणि आनंद हा येणार आणि नक्कीच स्वामी स्वतः तुझ्या जवळ येणार. तुला स्वामींजवळ जाण्याची गरज नाही लागणार. फक्त एक चांगले व्यक्तिमत्व घडव आणि ते चांगले व्यक्तिमत्व तुला स्वामींच्या विचारातून समजून जाणार आहे आणि तेच विचार तू आता ऐकत आहेस. इथून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. इथून महत्वाचे मुद्दे तुझ्या कानावर पडणार आहेत. नक्की शेवटपर्यंत ऐकून घे. भाग्यशाली भाग्यवंत तू ठरणारच आहेस. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर
या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस. आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा तुला यश हे लाभणारच लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील, तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार. पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो. कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे. आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही. या
महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव. कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच देतात, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतातच देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात. तर या विचार ऐका, या विचारांमध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे. चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही.
वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल. कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण.
भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेले आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात.
माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर आता इथून जर स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही अशक्य नाही आणि प्रत्येक गोष्ट ही शक्य सुद्धा नाही. पण अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. तुझ्या ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी सुद्धा तुला शक्य करून दाखवतील. पण इतर महत्वाच्या गोष्टी, इतर महत्वाचे मुद्दे जे स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आज बऱ्याच लोकांनी ऐकल्या आणि आज बरेच लोक आयुष्यामध्ये भाग्यशाली ठरलेले आहेत, भाग्यवंत ठरलेले आहेत. तर त्याच गोष्टी आता तू सुद्धा ऐकणार आहेस, त्याच गोष्टी आता तू सुद्धा शिकून घेणार आहेस. पण नक्कीच ते केव्हा शिकशील, ते केव्हा ऐकशील, जेव्हा तू आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघशील. तर या जीवनामध्ये इतके पण भोळे बनू नकोस, या जीवनामध्ये एवढे पण साधेपणा दाखवू नकोस की प्रत्येक माणूस तुझा कामापुरता वापर करून जाईल. या जीवनामध्ये तुला जर जगायचं असेल तर सर्वप्रथम माणूस ओळखायला शिकायला लागेल. आणि जो व्यक्ती माणूस ओळखतो तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये रडत नाही, तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये दुःखी राहत नाही. हे जीवन आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, प्रत्येक गोष्ट आपली इच्छेनुसार होणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर प्रत्येक गोष्ट आपली मनासारखी इच्छेनुसार व्हायला लागली तर नक्कीच आनंद, दुःख, सुख आणि त्यानंतर देवाचं अस्तित्वच नसतं. कारण की माणसाची कोणती इच्छाच राहिली नसती. आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत, आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत जे की आपल्या आयुष्यामध्ये कंटाळलेले आहेत, जे की आपल्या आयुष्यामध्ये थकून गेलेले आहेत, दमून गेलेले आहेत. तर इतर बरेच स्वामी भक्त आहेत जे की स्वामींमुळे आज सुखी आहेत. तर सर्वप्रथम तुला मुद्दा सांगतो त्यांचा, ज्यांनी आजपर्यंत स्वामींची भक्ती केली पण आजपर्यंत त्यांना स्वामींकडून असे त्यांना वाटते की काहीच मिळाले नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो स्वामी तुझ्यासोबत सातत्याने तुझ्यासोबत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेत, प्रत्येक वाईट काळात तुझ्यासोबत उभे राहतील. प्रत्येक वाईट वेळेमध्ये जेव्हा प्रत्येक माणूस तुझी साथ सोडेल त्या काळोखात सुद्धा तुला साथ देतील, ज्या काळोखात तुझी सावली सुद्धा तुझ्या सोबत राहत नाही. तर जीवन कसे आहे, या जीवनामध्ये माणसाला स्वतःच्या मनावरती विश्वास करायला शिकायला पाहिजे, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास करायला शिकायला पाहिजे. मेहनतीपणा, कष्टाळूपणा, त्यानंतर नक्कीच आज्ञार्थीपणा, या सर्व गोष्टी जर तुझ्या मनात असतील, या सर्व गोष्टी जर तुझ्या वागणुकीमध्ये असतील तर नक्कीच या जीवनामध्ये अपयश हे तुला कधी हरवू शकणार नाही. आणि सर्वप्रथम जो व्यक्ती प्रयत्न करतो त्यालाच अपयश मिळते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अपयशामध्ये शब्द लपलेला आहे यश, म्हणजे तसंच आहे. अपयशाच्या पुढची पायरी ही यशाचीच असते. फक्त आपल्याला अपयश सहन करण्याची शक्ती पाहिजे. तुझ्यामध्ये सर्वप्रथम जर सहन करण्याची शक्ती असेल तर परत कधी रडण्याची वेळ येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला की आजपर्यंत मी स्वामींची भक्ती करतोय पण मला कोणत्या प्रकारात सुख मिळाले नाही, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, किंवा नक्कीच मला असे वाटते की स्वामी माझ्या सोबत नाही आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कायम
तुझ्या सोबत असतात. स्वामी फक्त परीक्षा घेतात, तुझ्यावरती वाईट वेळ स्वतः स्वामी आणतील, स्वतः स्वामी तुझ्यावरती वाईट वेळ घालवतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये नक्कीच कधी वाईट कर्म करू नकोस. आणि जर वाईट कर्म केले असशील तर स्वामींसमोर हात जोड, स्वामी नक्कीच तुला माफ करतील. आजपर्यंत स्वामींनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे, तुला सुद्धा अजून संध्या मिळतील. नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुझं आहे. माणूस तेव्हाच भाग्यशाली ठरतो, माणसाची इच्छा तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्या माणसाला त्या इच्छा पूर्ण करायची शक्ती सुद्धा असते. कारण की आज प्रत्येक माणूस इच्छा बघतोय. आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा आहेत की माझ्या आयुष्यात हे व्हायला पाहिजे, माझ्या आयुष्यात ते व्हायला पाहिजे, नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट भेटली पाहिजे, हे प्रेम भेटलं पाहिजे, मला प्रत्येक सुख भेटलं पाहिजे. फक्त ह्या प्रत्येक इच्छा प्रत्येक माणूस मनात ठेवतो, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या प्रयत्नालाच यश मिळते, पण जो व्यक्ती प्रयत्नच करणार नाही त्याच्या प्रयत्नांना यश कसे मिळेल. आणि वारंवार प्रयत्न करत असशील तरी सुद्धा अपयश मिळत असेल तर त्यानंतर तुझा जो यश असेल तो खूप मोठा असेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अपयशानंतरच यशाच्या पायऱ्या चालू होतात आणि त्या पायऱ्या चढताना सुद्धा सोपं वाटतं आणि सुखद प्रवास असतं. या प्रत्येक गोष्टी तुला पूर्णपणे समजावून देणार आहे, या प्रत्येक महत्त्वाचे मुद्दे तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. फक्त स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द दुर्लक्ष करू नकोस. महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनात राहणार आहे, स्वामी तुझ्या मनात राहणार आहेत, स्वामी तुझ्या सोबत राहणार आहेत. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस.
म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालव त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.